अरे टाकले लगेच मासा येतोय. का घेऊ सोडून टाका. ते बघ मोठे तिकडे. हा कुठला मासा आहे? नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आमचा प्लॅन झाला आहे रिसॉर्टला पिकनिकला यायचा. आम्ही टोटल 8 जण आलो आहेत. 2 आम्ही कपल आहेत आणि माझे 4 मित्र आहेत. असे 8 जणांचा आमचा प्लॅन झाला आणि प्लेस ठरवली नेरळच्या एका रिसॉर्टमध्ये. तर हाच तो रिसॉर्टचा एंट्रन्स आहे. आशिष इथे फोटोग्राफी वगैरे करतोय. ऑलरेडी फॅमिली आतमध्ये जाऊन बसलेत, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर इथे यायचं असेल तर एक ब्रिज लागतो. ब्रिजवरून पुढे आलात की लगेचच राईट घ्यायचा आहे. हा रिसॉर्टचा तुम्हाला एंट्रन्स मिळेल. चला आतमध्ये जाऊया. असा मस्त एंट्रन्स आहे. आजूबाजूला पूर्ण झाडी आहेत आणि आलात ना एकदम फ्रेश वाटेल. कारण मी जेव्हा एंट्री आतमध्ये केली तेव्हाच एकदम मस्त वाटलं. बोललो आज मस्त दिवस जाणार आहे आपल्या इथला. समोर पपईची झाडं आहेत. पपईची, आंब्याची आहेत, नारळाची आहेत. तर इथे चेरीचं झाड आहे. त्यातली एक चेरी आपण तोडले. आधी मला वाटलं टोमॅटो आहे छोटासा. आंबट आहे, अजून पिकली नाही काय? हो. खाऊन बघ. अरे तू खाऊन बघ. लाल होतो हा की याला ना खाऊन तर बघ. मी तिला तेच बोललो ना. पानाची टेस्ट. म्हाताऱ्या लोकांना मस्त डायरेक्ट झाडाचा काढायचा खायला. सुपारी पण येते. सुपारी सगळं आपल्याकडे सुपारी आहेत. सुपारी झाडावर परत या पुढे स्विमिंग पूल बघूया. इकडे स्विमिंग पूलचा एरिया आहे आणि हा झाड बघा कसला भारी वाटतंय. सुकलाय पण तो पूर्ण. हां हो, संध्याकाळी लाईटीच्या प्रकाशात मस्त वाटेल. संध्याकाळचा एक व्ह्यू दाखवतो एकदा तुम्हाला. हा स्विमिंग पूल एरिया पूर्ण शेप एकदम असा वेगळा शेप आहे थोडा. आणि तिकडे रेन डान्स आहे त्या साईडला. बघूया रात्री थोड्या वेळाने आपण चालू करूया. एकदम ऊन पण वाढलंच आहे. जाऊया रूम बघू थोड्या वेळात. अरे सगळ्यात भारी व्ह्यू म्हणजे हा बघा, हा याच्यातला. ही जी वेल आहे तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. त्या वेलीमुळे हा व्ह्यू बघा कसलं झालं आहे. म्हणजे त्याच्या ज्या मुळं आहेत, पारंब्या ज्या काय बोलू शकता, त्याच्यानी हा पूर्ण गेट तयार झालेला आहे. आणि त्याला एक वेगळाच असा शेप आलेला आहे नॅचरली. चला आतमध्ये बघू त्याच्यामधून जाऊन. एकदम असं भारी वाटतं. हां, त्यानंतर इथे तुम्ही डिनर, लंच वगैरे करू शकता. इकडे बसायचं तर बसू शकता. तुमचं संध्याकाळची काही अरेंजमेंट असेल, काय असेल तर. जागा खूप मोठी आहे. त्यानंतर पुढे तळं आहे. तळ्यांमध्ये खूप मासे आहेत. मासे बघूया आपण. हे तळ आहे आणि इकडे काही दिवसात बोटिंग चालू होणार आहेत. ऑलरेडी बोट आहे तिथे, फक्त ते अजून व्यवस्थित चालू नाही केलेले आहेत. तर प्रॉपर त्याला ग्रीसिंग वगैरे करून 2-3 दिवसात ती चालू करतील. ते रिसॉर्टचं थोडं काम बाकी आहे. ते एक महिन्याभरात काम कंप्लीट होऊन जाईल. थोडं कुठे बाकी आहे त्यांचं काम. जास्तीत जास्त 1 महिन्यात याचा अजून सुंदर दिसेल. फिशिंगचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे गळ पण भेटेल. तुम्हाला आणायची पण गरज नाही आहे. फक्त त्याचे वेगळे चार्जेस असतील. तुम्ही जे फिश पकडाल तर त्याचे ते तुम्हालाच फिश भेटेल खायला. फक्त त्याचे काही ते चार्जेस असतील ते घेतील. कायाकिंग पण चालू होणार आहे त्याच्यामध्ये. कायाकिंग, बोटिंग 1 महिन्यामध्ये चालू होतील इकडे. त्यामुळे मी नंबर देतोय खाली, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि महिन्याभरात पूर्ण रिसॉर्टचं काम पण कंप्लीट होईलच. त्यानंतर जर तुमचा मोठा फ्रेंड सर्कल जर असेल तर त्यांच्यासाठी ही रूम आहे.
रूम बघा केवढी मोठी आहे, म्हणजे कमीत कमी 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 10 लोक तर राहू शकतात या रूममध्ये आणि 2 AC आहेत. AC बाथरूम वगैरे आहे, बाथरूम टॉयलेट वगैरे सगळं इथेच आहे. आणि आशिष दाखवतोय किती त्याने एका बेडवर एकच राहिला आहे तो. तर असा ग्रुप तुमचं राहू शकेल, 10 लोक एकदम राहाल तुम्ही इथे. रोहू, कटला आणि तिलापी मासे दिसत असेल तुम्हाला. विचारून घ्या ते फिशिंग तर कसं असेल, येत असाल तेव्हा कन्फर्म करा काय चार्जेस असतील काय असतील ते. लहान मुलांसाठी झोपाळा वगैरे आहे, त्यानंतर लॉन पण आहे. तुम्ही काही स्पेशल ऑकेशन असेल, साखरपुडा या छोटे मोठे असे बड्डे वगैरे काय असेल जे 30-40 माणसामध्ये करू शकतो, त्यासाठी अवेलेबल असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर हा व्ह्यू बघा मस्त, इथे तुमचा बड्डे सेलिब्रेट होईल. ऑलरेडी कुणीतरी सेलिब्रेट केलेलाच आहे. आमचे दुसरे पार्टनर आले. रेन डान्स चालू केलं आहे. मोठा ग्रुप तुमचा राहू शकतो इकडे, एवढा मोठा आहे. चल जाऊया आतमध्ये का? चल जाऊया आतमध्ये. अरे तू बॅग कशाला घेऊन फिरते? बिग बॉस मध्ये आलेस काय? हां चल तर आशिष वरडतोय. तर मगाशी तुम्हाला सांगितलेलं फिशिंग वगैरे करू शकता, तर फिशिंग चालू आहे तिकडे. आलो आलो. आणि बोटिंग पण चालू झालेली आहे. आमचे मित्र एन्जॉय करतायत आतमध्ये. अरे टाकले लगेच मासा येतोय. सोडू का घेऊ? सोडून टाका. ते बघ मोठे तिकडे. हा कुठला मासा आहे? तिलापी. तिलापी. अरे बाबा. दो हंसों का जोड़ा पानी में. जो क्या? हंसों का जोड़ा. आलं बघ. अरे कसले मासे पाठवड भेटतायत. अरे घे पीठ लाव ना आता. तुम्ही इकडे या सुवंदना आणि तुम्ही. तू कशाला सोडला? तू मोठा होता. त्याच्यापेक्षा मोठा एवढा पाहिजे. अरे तो आला पायाखाली आला. ते बघ कसं. पकडलेत त्यांनी. चला आता आपण बोटिंग करू. फिशिंग झाली, बोटिंग करूया. आणि मस्त आलात की खूप एन्जॉयमेंट आहे इकडे. खूप काय काय ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील, त्यामुळे नंबर देतोय. एकदम एन्जॉय कराल. आणि हे बघा चलिया. चप्पल अडकते, मोठी चप्पल घातली की अडकते. हां उलट. फोन राहू दे. फोन चालले. फोन सायकल मार. माझा पण असू शकतो. माझा नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 9:30 झालेले, तर रात्री झोपायला थोडं लेट झालं. आणि तसं पण आज लवकर उठलो आहे. 9:30 म्हणजे खूप लवकर. नंतर नाश्ता वगैरे चालू आहे. आणि हा भावाचा भाकरीचा बिझनेस आहे. भाकऱ्या पोचवतो प्रत्येक रिसॉर्टला वगैरे. आणि भाकऱ्यांची टेस्ट एकदम लुसलुशीत असतात ना, तशा असतात एकदम. म्हणजे जसा डोसा वगैरे खातोय तशा एकदम पातळ. नक्की कॉन्टॅक्ट करा. नंबर बोल तुझा. 9225370874. तर या एरियात कोण असाल, रिसॉर्टवाले वगैरे किंवा पिकनिकला येत आहे, तर या भावाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आपला कुठं कर्जत ना?
नेवळेमध्ये, नेरळमध्ये, नेवाळेमध्ये. कोण बघते काय काय विचार करतील असं डायरेक्ट फ्री माइंडेड बोलायला चालू. आज नाश्त्याला सकाळ सकाळी जवळा भाकरी आहे. दोघे जण गेले. आता टोटल 8 जण होतो. सकाळी दोघे गेले, त्यांना जॉबला जायचं होतं. या दोघांचं दुसरं काम होतं आणि राहिलो आता पुन्हा 4 जण आम्ही. फक्त कपल राहिलो आहे. तर आजचा प्लॅन आहे हे आपलं माथेरानला. इथून माथेरान जवळ आहे, तर तुम्ही माथेरानलाही जाऊ शकता. जवळपास खूप सुंदर प्लेसेस आहेत. त्यानंतर पावसाळ्यात आलात की खूप धबधबे पण तुम्हाला बघायला मिळतील. तर आता एका धबधब्यावरच आपण चाललेलो आहे. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. आता बघूया, आपल्याला 2-3 पर्यंत रिटर्न निघायचं आहे आणि वॉटरफॉल जवळच आहे, 5-6 किलोमीटर. इकडे खाली जुम्मापट्टी म्हणून रेल्वे स्टेशन आहे आणि जुम्मापट्टीचा वॉटरफॉलला आपण चाललेलो आहे. आणि वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता एकदम भारी आहे आणि सिनिक आहे, म्हणजे बघताना खूप असं नजरेला शांत वाटेल. ते जुम्मापट्टी वॉटरफॉल कुठं आहे? वरती आहे 1 किलोमीटर. वॉटरफॉल कुठे आहे इकडे? जुम्मापट्टी इथून आहे का? इथं उडवलेला वॉटरफॉल कुठे आहे? ओके, तो आपण वॉटरफॉलला पोचलो आहे, पण वॉटरफॉलवर यायचा रस्ता खूप एकदम निसरड आहे, खतरनाक आहे. तुमच्या गाड्या स्लिप होऊ शकतात. माझी वॉटरफॉलला गर्दी बघा काय आहे. काय पाय स्लिप होतो. हां चप्पल घेऊ आता ती. हां दोन्ही याच्यामध्ये जा. अरे जा, फोटो नाही, व्हिडिओ काढतो, जा लवकर. चला पुन्हा आता रिसॉर्टला पोचलो आहे आपण. तर आता जेवून थोडंसं जेवूया, थोडासा आराम करू आणि 2-3 पर्यंत निघायचा प्रयत्न करूया मुंबईला जायला. तर आपलं दुपारचं जेवण आलं आहे. दुपारच्या जेवणात जवळा भाकरी आहे, भाजी आहे आणि भात आणि डाळ. एकदम आज साधंच जेवण सांगितलं. तर पुन्हा निघायची तयारी करतो आहे. मस्त एन्जॉय केलं. दीड दिवस खूप एन्जॉय केलं. मस्त होतं, फूड पण चांगलं होतं आणि सगळे रेडी होऊन बसलेत. आणि मुंबईवरून खूप जवळ आहे, म्हणजे 1.5 ते 2 तासात तुम्ही इथे पोचा आणि नक्की आलं तर खूप एन्जॉय करालच. मी खाली नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.